Good morning, students. Page number 120, unsolved problem number 10. From the following receipt and payment account, KBP Engineering College, Nasik, for the year ending on 31st March 19, and additional information, prepare income and expenditure account for the year ending 31st March 19, and balance sheet as on that date. नेहमीप्रमाणे आपल्याला दोन अकाउंट करून घ्यायचेत. इन द बुक्स ऑफ KBP इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक नाव टाकायचं, त्याच्या खाली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 19, आणि त्या ठिकाणी डाव्या बाजूला एक्सपेंडिचर डेबिट रुपीज, उजव्या बाजूला इन्कम रुपीज क्रेडिट, आणि बॅलन्स शीट उजव्या बाजूला ॲसेट्स, डाव्या बाजूला लायबिलिटीज. ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घ्यायचे. डोनेशनवर आहे पहा, बिल्डिंग फंडसाठी आहे डोनेशन 50%, सबस्क्रिप्शनवर आहे, आणि लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज करायला सांगितलेली आहे, म्हणजे लायबिलिटी बाजूला कॅपिटल फंडमध्ये डायरेक्ट मिळून टाकायची. करू सुरुवात आपण. पहा, बाय सॅलरीज टू टीचिंग स्टाफ 11,70,000, एक्सपेंडिचर बाजूला यायचं 2 सॅलरीज टू टीचिंग स्टाफ. त्यानंतर बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस, एक्सपेंडिचर बाजूला यायचं 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस 55,000. बुक्स 61,000. ॲसेट बाजूला लिहायचे, परंतु ॲसेट बाजूला अगोदर ॲडजस्टमेंटमधला हा ओपनिंग बॅलन्स लिहायचा, हा 6 लाख, आणि मग त्याच्यात ॲड परचेस लिहायचं, ॲड परचेस 61,000. त्यानंतर स्टेशनरी एक्सपेंडिचर बाजूला 2 स्टेशनरी 21,850. नंतर फिक्स डिपॉझिट ॲसेटला 8,50,000. हे पण त्या ठिकाणी अगोदर ओपनिंग बॅलन्स लिहायचा, खाली ॲडजस्टमेंटमधला 9,10,000, आणि त्याच्यात ॲड परचेस करायचे 8,50,000. त्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला लिहायचं आहे. त्यानंतर रिसिप्ट बाजूचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड कॅश ॲट बँक घ्यायचं नाही. टू इंटरेस्टचं घ्यायचं आहे. बाय इंटरेस्ट इन्कम बाजूला 55,000, इन्कम बाजूला बाय सबस्क्रिप्शन 28,300. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज डायरेक्ट ॲडजस्टमेंट 3मध्ये सांगितले कॅपिटलाइज करायचे, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहून टाकायचं. कॅपिटल फंडमध्ये ॲड केलं तरी चालेल. त्यानंतर डोनेशन इन्कम बाजूला लिहायचे, बाय डोनेशन 7 लाख, ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर. त्यानंतर इन्कम बाजूला बाय ट्युशन फीज 12,30,000. त्यानंतर 2 टर्न फीज आहे, इन्कम बाजूला लिहायचं बाय टर्न फीज 2,08,000. त्यानंतर इन्कम बाजूला बाय सन्डे रिसिप्ट्स 8,000, इन्कम बाजूलाच बाय ॲडमिशन फीज 60,000. आता ॲडजस्टमेंट पहा. बुक्स 6 लाख आणि 6 लाख दिलेले आहेत पहा. हे बुक्सचं प्रत्यक्ष आपण इथे समजून घेऊया. पहा, ॲसेट बाजूला इथं बुक्स लिहिलं पहा 6 लाख. त्यानंतर पेमेंट बाजूचे परचेस 61,000 ॲड केले, हे झाले 6,61,000. आणि बुक्सवर त्या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे परत क्रेडिटला 6 लाख 31/3/19. म्हणजे आउटर कॉलमला इथे जर 6 लाख घेतले, म्हणजे परत इथं लेस डेप्रिशिएशन किती झालं 61,000. हे 61,000चा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर बाजूला घ्यायचं, टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स 61,000. त्यानंतर फर्निचरचं तसंच करायचं पहा. ओपनिंग बॅलन्स 3,19,000 आहे, आणि क्लोजिंग 3 लाख आहे. फर्निचरची खरेदी इथे किती 51,000. ओपनिंग बॅलन्स फर्निचरला आधी घ्यायचा, फर्निचरचं 3,19,000, ॲड परचेस 51,000, याची बेरीज झाली 3,70,000. याच्यातून आपल्याला आउटरचं बॅलन्स दिलेलं आहे पहा 3 लाख, 3,70,000, आणि इथं दिले 3 लाख, म्हणजे तिथं डेप्रिशिएशन किती झालं 70,000. या 70,000चा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर बाजूला घ्यायचं आहे, टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 70,000. त्यानंतर बिल्डिंग फंड 10 लाख लायबिलिटी बाजूला लिहायचं आहे. बिल्डिंग फंड हे लायबिलिटी बाजूला लिहायचं, त्याच्यावर ॲडजस्टमेंट हे 10 लाख घेतले. त्यानंतर पुढचं आहे फिक्स डिपॉझिट 9,10,000. हे आपण आता त्या ॲसेट बाजूला लिहिलेले पहा. फिक्स डिपॉझिट हे जुने दिलेले आहेत, खाली ॲडजस्टमेंटमधले, त्याच्या खाली
हे ओल्ड दिलेले 8,50,000 आणि इथे किती दाखवले 9,10,000. इथं फिक्स डिपॉझिट दिलेले 8,50,000. फिक्स डिपॉझिट इथे घेतली, ओपनिंग बॅलन्स 9,10,000 आणि हा इथे घेतला 8,50,000. त्यानंतर कॅपिटल फंड माहिती आहे तुम्हाला 9,47,400. लायबिलिटी बाजूला लिहून काढायचं. लायबिलिटी बाजूला कॅपिटल फंड लिहून टाकलं इथं. आता पहा ॲडजस्टमेंट खाली दिलेली आहे. 50% ऑफ डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स इज टू बी ट्रीटेड ॲज रेव्हन्यू इन्कम. 50% इन्कम बाजूला पहा डोनेशन लिहिले. याच्या 7 लाखाच्या 50% केलं तर किती 3,50,000. हे याच्यातून वजा केले बाहेर 3,50,000. आणि लायबिलिटी बाजूला बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायची. लायबिलिटी बाजूला बिल्डिंग फंडमध्ये इथे ॲड केले पहा. ॲड 50% डोनेशन 3,50,000. त्यानंतर 2 नंबर आहे ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹5,300. हे सबस्क्रिप्शन इथं लिहिलेलं आहे त्याच्यात ॲड करायचं. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,300 आणि ॲसेट बाजूला लिहायचं. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,300. त्यानंतर लाईफ मेंबरशिप कॅपिटलाइज केलेलीच आहे आपण. काय आता फक्त बेरजा करायच्या. पहा इन्कमची टोटल जास्त येते 19,37,400 इथे घेतले. त्यानंतर हे एक्सपेंडिचरची बेरीज केली इथपर्यंत. मग याच्यातून वजा केलं ते बेरीज. मग जो फरक येतो त्याला म्हणायचं टू सरप्लस. तो येतो 5,59,550. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हा जो सरप्लस आहे लायबिलिटी बाजूला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. ॲड सरप्लस आणि टोटल घ्यायची. बॅलन्स शीट टॅली होतं 28,81,950. या उत्तराचा फोटो तुम्हाला पाठवतो. आपण लगेच पुढचं गणितसुद्धा कंटिन्यू करू. 11 नंबरचं गणित स्कूलचं आहे पा. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ न्यू इंग्लिश स्कूल बार सी. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 20 and balance sheet as on that date. ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घ्यायचे. नेहमीप्रमाणे 2 अकाउंट तयार करायचे. इन द बुक्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल RC इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सेपरेट पानावर. त्यानंतर सेपरेट पानावर बॅलन्स शीट. हे ओपनिंग बॅलन्स असतो. आपण ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घेऊ. सॅलरी आहे, ट्युशन फी आहे, डेप्रिशिएशन, लायब्ररी बुक्स आहे, फर्निचर आहे. छोटं गणित आहे पहा. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक घ्यायचं नाही कारण हेच परत इथं असतं पहा रिसिप्ट बाजूला. नंतर बिल्डिंग 4,50,000 हे आपल्याला ॲसेट बाजूला द्यायचे. बिल्डिंग फर्निचर ॲसेट बाजूला 72,000. लायब्ररी बुक्स ॲसेट बाजूला 45,000. कॉम्प्युटर लॅबोरेटरी ॲसेट बाजूला 60,000. हे सगळे ॲसेट आहे पहा बिल्डिंगपासून थेट कॉम्प्युटर लॅबोरेटरी. लायबिलिटी बाजूला इथं कॅपिटल फंड लायबिलिटी लिहून काढायची बॅलन्स शीटच्या. त्यानंतर आपण पेमेंट बाजू मांडू. बाय सॅलरी 90,000 तर तुम्ही एक्सपेंडिचर बाजूला लिहायचं टू सॅलरी 90,000. ॲडजस्टमेंट ही जागा सोडायची. त्यानंतर इथे लायब्ररी बुक्स 14,000. आता ही ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेटला तुम्ही ही लायब्ररी बुक्स लिहिलेले आहेत ना 45,000 त्याच्यात ॲड करायचं. ॲड परचेस म्हणायचं 14,000. त्यानंतर एक्सपेंडिचर बाजूला लिहायचं टू ऑफिस रेंट 10,000. एक्सपेंडिचर बाजूला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 22,000. एक्सपेंडिचर बाजूला टू सन्ड्री एक्सपेन्सेस 12,000. एक्सपेंडिचर बाजूला टू इन्शुरन्स 10,200. एक्सपेंडिचर बाजूला टू स्पोर्ट एक्सपेन्सेस 8,000. एक्सपेंडिचर बाजूला टू ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस 9,000. त्यानंतर फर्निचर हे 50,000 आहे. ॲसेटला अगोदर किती लिहिलेले तुम्ही ओपनिंग बॅलन्स 72,000 बॅलन्स शीटच्या ॲसेटला त्याच्यात ॲड करायची. ॲड परचेस हे 50,000. त्यानंतर एक्सपेंडिचर बाजूला टू रिपेअर्स 15,000. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ॲसेट बाजूला घ्यायचं. त्यानंतर रिसिप्ट बाजूचं हे कॅश घ्यायचं नाही तुम्हाला सांगितले. त्यानंतर ट्युशन फी आहे 90,000. इन्कम बाजूला लिहायचं बाय ट्युशन फीज 90,000. ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर इनरला घ्यायचं. त्यानंतर बाय इन्कम बाजूला बाय टर्म फीज 3,000. त्यानंतर बाय ॲडमिशन फीज 12,000. त्यानंतर डोनेशन कॅपिटल आहे कॅपिटलाइज करायचं आहे म्हणजे कॅपिटल लायबिलिटीला कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे 61,000 कारण हे भांडवली दिलेले आहे. ते कॅपिटलच्या रेव्हेन्यू असलं तर इन्कमला लिहायचं
आणि कॅपिटल असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. इंटरेस्ट रिसिव्ड बाय इन्कम बाजूला बाय इंटरेस्ट रिसिव्ड 2000. इन्कम बाजूला बाय गव्हर्नमेंट ग्रँट रेव्हेन्यू बाय इन्कम बाजूला यायचं 1,20,000. इन्कम बाजूला बाय सॅलरी रिसिप्ट 11,000. आता ॲडजस्टमेंट करून टाकू. पहिले ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी 9,000. एक्सपेंडिचर बाजूला सॅलरीमध्ये ॲड करायचं आहे, ॲड आउटस्टँडिंग म्हणायचं आणि याचा सेकंड इफेक्ट 9,000चा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला यायचं आउटस्टँडिंग सॅलरी 9,000. त्यानंतर ट्युशन फीज इन्कम बाजूला ट्युशन फीमध्ये 15,000 ॲड करायचे, ॲड आउटस्टँडिंग म्हणायचं ट्युशन फीज आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला यायचं आउटस्टँडिंग ट्युशन फीज 15,000. त्यानंतर हे डेप्रिशिएशनचं सोपं आहे. लायब्ररी बुक्सचे 9,000 आहे, फर्निचरचं 10,000 दिलेले आहे. त्या ॲसेटमधून ते वजा करायचं आहे. पहिल्यांदा या ठिकाणी इन्कम बाजूची टोटल केली, हे डेप्रिशिएशन वजा केलं. इथं डेप्रिशिएशन वजा केले 10,000 फर्निचरचं आणि लायब्ररी बुकचं ही 9,000. याचा सेकंड इफेक्ट माहिती आहे तुम्हाला. एक्सपेंडिचर बाजूला घ्यायचं टू डेप्रिशिएशन 9,000, लायब्ररी बुकचे फर्निचरचे 10,000 आणि पहिलं अकाउंट टॅली करायचं. इन्कम बाजू जास्त येते 2,53,000, 2,53,000. याच्यातून हे एक्सपेंडिचर 99,000पासून 19,000पर्यंतची बेरीज करायची आणि ती बेरीज याच्यातून वजा करायची 2,53,000मधून. जो फरक येतो त्याला 48,800 त्याला सरप्लस म्हणायचं, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. आणि हा जो सरप्लस आहे लायबिलिटी बाजूला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा असतो हा. आणि त्यानंतर बॅलन्स शीटची टोटल घ्यायची आहे, ते टॅली होतं 7,61,800. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे दुसरं पण गणित संपवलं आहे. तर हे दोन्ही गणिताचे फोटो पाठवतो, व्यवस्थित लिहून घ्यायचे. अत्यंत फार कमी मुलं आम्ही व्ह्यू पाहत असतो, किती मुलांनी व्हिडिओ पाहिला. बरेच मुलं कमी पाहतात, नुकसान तुमचं होईल. माझं शिकवायचं काम मी करतोय, सर्व गणितं घेतलीत मी, एकही गणित सोडत नाही त्या ठिकाणी. बाकीच्या मित्रांना तुम्ही सांगा की तुम्ही ते पाहिलं पाहिजे. हे 2 टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी हे परत शिकवणार नाही वर्गामध्ये. रिव्हिजनला एखादं गणित झालं तर होईल. तुम्ही हे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे, सहज कळू शकतं प्रत्येकाला. ओके.